ओके बघा आता वेगवेगळ्या कॅल्शियम काहीच नाही, परत कुठं नाही करायचं, कॅल्शियम शिकायचा प्रयत्न करायचा. जसं मोबाईल तुमच्या हाती आला ना पहिल्यांदा, मोबाईल किती शिद्दत के साथ तुम्ही शिकला तसं कॅल्शियम शिकायचे. चालते. मोड सेटअप नाव दाबलं तुम्ही, दाबलं का? मोड सेटअप मध्ये 5 नंबर दाबायचा, 5 नंबर इक्वेशन आहे ना, इक्वेशन तिथं आले पाहिजे 1 2 3 4. ओके आता बघा हे कोणतं इक्वेशन आहे रे, याचा हायेस्ट पॉवर किती आहे, म्हणजे कोणतं इक्वेशन आहे, क्यूबिक. मग याच्यात क्यूबिक इक्वेशन कोणत्या नंबरला दिसते, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर, मग 4 नंबर दाबायचा. दाबलं का? तिथं आला असेल ए बी सी, ए बी ते ए बी सी दुसरं तिसरं काही नसून याचे कोएफिशियंट आहेत, याचे काय आहेत ते. ओके समजलं का? किती नंबर दाबलं तुम्ही, किती नंबर दाबलं, 4. ओके मग मला सांगा पहिला याचा क्वेश्चन काय आहे, 1 दाबायचा इक्वल दाबायचा. नंतर दुसरा क्वेश्चन काय आहे, -6 दाबायचा इक्वल दाबायचा. नंतर क्वेश्चन काय आहे, 11 दाबायचा इक्वल दाबायचा. डबल काय उरलं, -6 दाबायचा इक्वल दाबायचा. दाबला इक्वल झाले, कोएफिशियंट सगळं टाकणं. आता डबल इक्वल दाबा. पहिल्यांदा आलं 1 आलं का, डबल इक्वल दाबा. दुसऱ्यांदा आलं 3, कोणत्या मागं पुढे त्या, आणि डबल इक्वल दाबायचा, आलं 3. कळलं का? याचा हायेस्ट पॉवर किती, म्हणजे किती रूट्स भेटतील, 3 रूट्स. ओके सिमिलरली क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला सोडता येत नाही, डबल दाबायचं पहा, मोड दाबा, डबल मोड दाबला का, बॅक या साइड डबल मोड दाबा. आता 5 नंबर डबल दाबा. आता कोणतं इक्वेशन सॉल्व्ह करायचं तुम्हाला समजा, क्वाड्रॅटिक. मग किती दाबसाल, 3. मग समजा हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, x² - 5x + 6 = 0. ओके मग कोएफिशियंट काय टाकायचा पहिला, याचा 1 इक्वल टू दाबा. नंतर काय मायनस इक्वल टू दाबा. नंतर काय 6 इक्वल टू दाबा. डबल इक्वल टू डबल इक्वल दाबा. काय आलं पहिल्यांदा 3, डबल इक्वल टू दाबा. आलं काय पहिल्यांदा, याचा हायेस्ट पॉवर किती, मग बरोबर 2 रूट्स भेटतील. कळलं? जर कोणाला तोंडी सॉल्व्ह करतात नाही, कॅल्क्युलेशन करतात नाही, असं कार्यक्रम करायचा. समजलं का? तुम्ही 1-2 वेळा ट्राय केलं की तुम्हाला जमून जाईल. चालते, देऊन टाक त्याची कॅल्शियम. आता एक एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. कालचं तरी एवढं इम्पॉर्टंट नव्हतं, पण आजचं इम्पॉर्टंट आहे. आजच्या ज्यावर 6 मार्कांनी द्यायचं, हेच आयजेन व्हॅल्यू फाइंड करायचे आपल्याला. फक्त किती बाय किती मॅट्रिक्स साठी, 3x3 मॅट्रिक्स. मग 2x2 मॅट्रिक्स साठी फॉर्म्युला होता λ² - ट्रेस ऑफ a × लॅम्बडा प्लस डिटरमिनंट बरोबर 0. 2x2 मॅट्रिक्स होती म्हणून याचा पॉवर किती आला, मग 3x3 साठी याचा पॉवर काय येईल, 3. मायनस काय येणार, ट्रेस इथं काय येणार, लॅम्बडाचा एक पॉवर कमी होईल ना, 3 नंतर 2 नंतर काय येणार, नंतर काय येणार, शेवटी काय डिटरमिनंट. मग इथं काय येणार, डिटरमिनंट बरोबर 0. मग प्लस इथं काय लिहायचं माहितीये का, m11 m22 m33 इंटू लॅम्बडा प्लस मायनस प्लस इक्वल टू 0. हे नाही फॉर्म्युला सेम आहे, हे नाही फॉर्म्युला सेम आहे. इथं हायेस्ट पॉवर किती होता, इथं त्याच्या टर्म किती आल्या, 3 1 2. याचा हायेस्ट पॉवर काय, तर लॉजिकल किती टर्म पाहिजे, 4 आले का, 1 2 3 4. मग आता 3x3 चे मॅट्रिक्स आलं, आणि काही जरी प्रश्न आला, 2x2 साठी कोणताही प्रश्न आला हे फॉर्म्युला लावायचा, आणि 3x3 साठी कोणताही प्रश्न आला तर हे फॉर्म्युला लावा. 99.99% चान्सेस जे आहेत याच्यावर गणित विचारण्याचे आहेत. जे उरलं ना 0.001 काय आहे ते याच्यावर येऊ शकते. कळालं का? तुम्हाला ट्रेस काढता येत नाही का, डिटरमिनंट काढता येत नाही का, तुमच्यासाठी नवीन काय. आता हे M11 म्हणजे काय मला सांगा, मला मायनर लिहिणं सोपं आहे का कॅपिटल M लिहिणं सोपं आहे. मग या मायनर मध्ये असं नसते, पण मी एक शॉर्टकट सांगतो मायनर म्हणजे काय. या मायनरची फोड करा, इथं डॅश द्या, हे MI म्हणजे MIचं ते वगैरे मोबाईल लेवल नाही. MI म्हणजे मी, तुम्ही म्हणता ना आयदर ऑर, नायदर नॉर. नॉर म्हणजे नाही, मी नाही, मी
तर तू कशात नाहीस, बरोबर ना. मग M11 याचा अर्थ काय, मी नाही, मायनर नाही. कशामध्ये नाही तू, 11 मध्ये. 11 म्हणजे काय, पहिला रो पहिला. मग याचा अर्थ समजा तुम्हाला एक मॅट्रिक्स दिली ती, समजून घ्या, 1 0 1 2 3 1 1 1 5. ओके, ते दिल्यानंतर काय म्हणते, मी नाही. कशामध्ये नाही तू, पहिला रो पहिला कॉलम. पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या, उरला काय 3 1 1 5. याचा काय यायचा डिटर्मिनंट, म्हणजे काय येणार 15 - 1 बरोबर किती येणार. मग आता M22 याचा अर्थ काय, M फॉर मायनर. M फॉर मायनर म्हणजे मी नाही, मी नाही. कशात नाही, दुसरा रो दुसरा कॉलम. मग दिस इज द दुसरा रो, दिस इज द दुसरा कॉलम. उरलं काय 11 15 11 15. याचा काढायचा डिटर्मिनंट. 5 - 1 बरोबर किती येणार 4. मग आता काढायचं आपल्याला M33. याचा अर्थ काय, मी नाही, तू कशात नाही, तिसरा रो तिसरा कॉलम. मग तिसरा रो तिसरा कॉलम. उरलं काय 10 23. म्हणजे 10 आणि 23. याचा काढायचा डिटर्मिनंट. कळलं का. इथं काय घ्यायचं, 11चा पाढा घ्यायचा. 11 नंतर 12, 12 नंतर 13 नाही घ्यायचं. आता ऐका, या चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त फोकस कशावर करायला माहितीये का, पण डायगोनलवर. कशावर, ट्रेस म्हणजे काय, डायगोनलची बेरीज. कशावर फोकस करायला आपण, डायगोनलवर फोकस करायला का नाही. मग ऐका, आता हे M11 M22 M33 कसे घ्यायचे. समजा तुम्ही असंच लिहिता ना, हे 11 असंच लिहिता ना तुम्ही, हे 12 हे 13 हे घेतल्यापेक्षा मी M म्हणतो, चालते ना. M इथं काय येणार M21 M31 M32 मी काय बोललो, या 5व्या धड्यात सगळ्यात जास्त फोकस कशावर करायला पण माहितीये का, डायगोनल. पहा, हे M11 M22 M33 पण कुठे घेतले आहेत का डायगोनल मधलेच. कळलं. काही काही पोराला कळत नाही M11 नंतर 12 13 आहे का काय आहे ते. दोन गोष्टी सांगतो. एक तर 11चा मल्टिपल 3 पर्यंत पाठ ठेवा. 11 1 11 11 2 22 11 3 33. नाही तर सरळ सरळ काय सांगितलं या चॅप्टर मध्ये, डायगोनल. डायगोनल मध्ये काय असते पहा, हे का 11 22 33. पण असं ध्यानात ठेवीपर्यंत 11चा मल्टिपल ध्यानात ठेवा. राहील का. आता या चॅप्टर मध्ये 3x3 मॅट्रिक्स वर कोणताही की नाही तो भाई, हे फॉर्म्युला महत्वाचं आहे. चालते. कळलं का समजून घ्या एक एक गोष्ट. चला फॉर्म्युला समजून घ्या ना. एकदा फॉर्म्युला सांगा काय. 2/2 साठी काय येणार लॅम्बडाचा, आणि 3/3 साठी काय येणार लॅम्बडाचा. मग 2/2 चा फॉर्म्युला पाहिजे तुमच्या, लॅम्बडा स्क्वेअर मायनस ट्रेस ऑफ n टू लॅम्बडा प्लस डिटर्मिनंट इज इक्वल टू. आता इथं मजेशीर गोष्ट पाहिजे काय, प्लस मायनस प्लस. मग इथं पण काय येणार प्लस, इथं काय येणार ट्रेस ऑफ ए. आता इथं बघा 2 नंतर 1 आलता का नाही, 3 नंतर काय येणार लॅम्बडाचा. मग इथं काय येणार प्लस मायनस प्लस. इथं काय येणार M11 प्लस M22 प्लस M33. सगळं प्लस आहे ना. इंटू काय येणार प्लस नंतर काय येणार मायनस. डिटर्मिनंट ऑफ एज इक्वल टू 0. कळलं. झालं. त्याच्यात दुसरं काहीच नाही झाले. दोनच फॉर्म्युले आहेत बस. 2/2 वर आलं पहिल्या नंबरचा फॉर्म्युला, 3/3 वर आलं तर दुसऱ्या नंबरचा फॉर्म्युला. काहीच नाही बस, झालं खतम. चॅप्टरच खतम. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं. चालते. कळलं का. मग इथं हायेस्ट पॉवर याचा काय, इथं रूट्स किती भेटतील. इथं हायेस्ट पॉवर काय, त्याचे रूट्स किती भेटतील. कळलं का. मग डायरेक्ट गणित घेऊ का आता. बस काहीच नाही. आता याच्यात किमती टाकायचं, सॉल्व्ह करायचं. चालतंय. आता समजून घ्या पहिल्यांदा. लक्षात घ्या. फाइंड आयजेन व्हॅल्यूज. पहिल्यांदा आयजेन व्हॅल्यूज घेतो. चालते. मग आयजेन वेक्टर घेऊ. चालते. आजच्या याच्यामध्ये टॉपिक झाला पाहिजे खतम आपला. (1 1 -2 -1 2 1 0 1 -1). प्रश्न असा नाही येणार.
प्रश्न सोबत येत असते. आयजेन व्हॅल्यू सोबत कोण येते? आयजेन वेक्टर. पण पहिल्यांदा आपण काय करू? आयजेन व्हॅल्यू काढायला शिकू, नंतर आयजेन वेक्टर पांचट काम आहे. चालते. मग मला सांगा दादा मॅट्रिक्स किती पैकी तिची? 3x3 म्हणल्यावर लॅम्बडा स्क्वेअर येईल का लॅम्बडा क्यूब येईल? मग पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला चॅप्टर मध्ये? कोणता प्रॉब्लेम होला? काय लिहायचा? फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? कॉमन आहे. काय? लॅम्बडा क्यूब प्लस मायनस इथं काय येणार? ट्रेस ऑफ ए इंटू लॅम्बडाचा इथं काय येणार? M11 M22 आणि M33 इंटू काय येणार? प्लस मायनस आणि शेवटी काय? डिटर्मिनंट बरोबर 0. 1 मार्क. किती मार्क? मग तुमचं काम काय? एक एक किंमत काढणं. मग ट्रेस ऑफ ए म्हणजे काय? 1 2 3 मायनस 1. मग डायगोनल एलिमेंटची करायची बेरीज. डायगोनल एलिमेंट काय येतं? दिस 1 + 2 - 1 काय? 1 1 कॅन्सल, उरला काय? 2. मग आता कोण काढायचं आपल्याला? M11. मग M11 काढा. M11 म्हणजे काय? मी नाही. तू कशात नाहीस? पहिला रो आणि पहिला कॉलम सोडून द्यायचं, उरला काय? 21 - 11 21 1 - 1 याचा काढा डिटरमिनंट. त्याला सांगा काय येणार? -2 - 1 बरोबर काय येणार? मायनस. आता कोण काढसाल? M22. याचा अर्थ काय? मी नाही. कशात नाही तू? दुसरा म्हणजे दुसरा कॉलम सोडून द्या, उरला हे जर हे सोडलं तर 1 - 2 0 - 1 बरोबर ना? 1 - 2 0 उरला काय? डिटरमिनंटचा M33. याचा अर्थ काय? मी नाही. तू कशात नाही? तिसरा कॉलम सोडून द्यायचा, उरला काय? 11 - 12 11 - 12 याचा डिटरमिनंट काय येणार? 2 + 1 बरोबर 3. हे शिकवायला नाही बसलं मी आता. +3 कसा आला? मायनसचं प्लस कसं झालं? ते आल्या किमती. मग तिघाची बेरीज करा ना. M11 M22 आणि M33. आता किमती भेटल्या, बेरीज करा. याची किंमत काय आली? -3. याची किंमत काय आली? आणि याची किंमत काय आली? +3 - 3 असं उरलं का? -1. आता कोण पाहिजे आपल्याला? मग याचा डिटरमिनंट काढा. आता याचा डिटरमिनंट सांगा बरं काय येणार? 1 इन ब्रॅकेट सांगा. -2 - 1 -1 इन ब्रॅकेट. चला सांगा याचा डिटरमिनंट काय येणार? 1 - 0 आणि शेवटी काय येणार? -2. याचा डिटरमिनंट सांगा काय येणार? -4 - 0. मग डिटरमिनंट ऑफ ए बरोबर काय येणार? -3. हे काय येणार? मायनस आणि हे काय येणार? +2. -4 मधून 2 गेले, मायनस भेटल्या किमती. हे सगळ्या किमती कुठं टाकायची? इक्वेशन 1 मध्ये. चला सांगा मला आता लॅम्बडाचा क्यूब मायनस ट्रेस किती आला रे? 2. लॅम्बडाचा स्क्वेअर याची किंमत किती आली रे? मायनस म्हणजे मायनस लॅम्बडा. आणि डिटरमिनंट किती आला रे? मग हे मायनस आणि हे मायनस काय होईल? +2 बरोबर. भेटलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, सॉरी क्यूबिक इक्वेशन. तर कसं सॉल्व्ह करसाल? डबा मोड सेटअप तिथे आले असतील 1 2 3 4. आपल्याला काय सॉल्व्ह करायचं? इक्वेशन सॉल्व्ह करायचं ना. तर 5 नंबरले EQN नाव आहे, त्याच्यावर दाबा. मग ते डबल 1 2 3 4 आले असतील. याचा हायेस्ट पॉवर किती? म्हणजे कोणतं इक्वेशन? क्वाड्रॅटिक सॉरी क्यूबिक. मग 4 नंबर दाबला 4 नंबर. तिथे आले असतील ABCD. आले का ABCD? मग याचं कोएफिशियंट टाका. पहिला कोएफिशियंट काय टाकसाल? 1. दुसरा कोएफिशियंट काय टाकसाल? -. तिसरा -1 आणि चौथा 2. 1 इक्वल टू दाबा, -2 इक्वल टू दाबा, -1 इक्वल टू दाबा, 2 इक्वल टू दाबा. दाबलं डबल इक्वल टू दाबा. काय आलं? -1 2 हे कोणाच्या व्हॅल्यू झाल्या? कळलं? कॅल्सी येतं, कॅल्सीचा फायदा घ्या. नाही तुम्हाला दुसरी मेथड शिकवतात ते हाताने काढायचे. सिंथेटिक डिव्हिजन ऐकलं असेल कुठे? सिंथेटिक डिव्हिजन ऐकलं का? कळालं का? किती मार्काचा क्वेश्चन आहे? 6 पैकी 2 मार्क पडले इथं. का अवघड आहे सांगा? पण प्रत्येक टॉपिक मध्ये एवढं कॅल्क्युलेशन करावंच लागते. तिच्या पुढे जाता येतच नाही. कळालं का? अवघड आहे का? कळलं ना? आता काही कॅल्सी मध्ये पहिल्यांदा 1 दाखवते बरोबर, नंतर -1 दाखवते, नंतर 2 दाखवते. याचा अर्थ चुकलं का? मागं पुढे चालते कोणत्या किमती घेतल्या तरी. कळलं का? 3 व्हॅल्यू भेटल्या. डबल इक्वल टू दाबा बसायचं नाही. दाबा इक्वल टू 5 6 व्हॅल्यू भेटत नसते ना. याचा हायस्ट पॉवर काय आहे?
व्हॅल्यू 3च भेटत असते दा. जसं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हायस्ट पॉवर काय असते 2. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या किती किमती भेटत असतात 2च. जेवढी इक्वेशनची डिग्री तेवढे त्याचे रूट्स असतात. कळालं का? पहिल्या ह्याच्यात पहिले 5-6 गणित मी फक्त आयजन व्हॅल्यू काढण्यासाठीच गेले, नंतरच आमले पांचडे. ओके चला याच्यावर कोणतं गणित सॉल्व्ह करता आलं पाहिजे, कोणतंही फुकट 6 मार्क ते घालायचे नाही. वन टू 0 3 2 1 0. थोडं हे घेतो मी यार. सांगा आकडे तुम्ही आकडे सांगा. चला सांगा 1. अबे आकडे सांगा आकडे सांगा ना. 3 इथं काय घेऊ, 2 इथं काय घेऊ, 10. बरं चल 10 इथं काय घेऊ, 6. चालते ना. हा मग काय सांगितलं मी तुम्हाला, मॅट्रिक्स 2x2 जे 3x3 ची म्हणजे लॅम्बडाचा स्क्वेअर आला तर लॅम्बडाचा क्यूब येणार. मग चला सांगा फॉर्म्युला, लॅम्बडाचा क्यूब प्लस मायनस नंतर काय असते ट्रेस ऑफ ए. स्क्वेअर मध्ये पण पहिल्यांदा ट्रेस घेतला होता ना आपण. इथं काय येणार प्लस मायनस प्लस. इथं काय येणार M11 M22 M44 काऊन घेतलं मी. जर 4x4 असतं 44 घेतलं असतं. 5x5 असतं तर किती मजेशीर गोष्ट आहे. किती बाय कितीची मॅट्रिक्स आहे तर 3 पर्यंतच. 11 3 33 स्टॉप व्हायचं. जर 4x4 ची असती तर 44 इंटू काय येणार लॅम्बडा प्लसच्या नंतर काय मायनस इक्वल टू 0. 1 मार्क. ओके मग चला सांगा कोण सांगते मला ट्रेस ऑफ ए. सांग बिरबल. बरोबर आहे बिरबल. ट्रेस कसं काय नाही कळलं तुला. 2x2 मध्ये ट्रेस शिकवलं नाही का तुम्हाला मी. ट्रेस म्हणजे काय या चॅप्टर मध्ये काय जर कळलं नाही तुम्हाला एवढंच दिमागात फिट करायचं. काय माहितीये का या चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त फोकस करायचं डायगोनल एलिमेंटवर. मग ट्रेस म्हणजे काय एलिमेंटची बेरीज. मग डायगोनल एलिमेंट दिसेनात का तुम्हाला काय 1 + 2 + 6 किती येणार 9. किती येणार 9. मग काढायचं M11 म्हणजे बिरबल सांग. वैसे नाही मेरे भाषा में बता. मी नाही. M फॉर मायनरची फोड करा. MI NOR वेगळा. मी नाही. कशात नाही तू. पहिला रो पहिला कॉलम सोडून दे. उरला काय 20 106 म्हणजे किती देणार 12. M22 म्हणजे मी नाही. तू कशात नाही शिकलं वर्ग 12 मध्ये शिकले तुम्ही. मायनर को फॅक्टर काढा शिकले ना. असंच करायचं ना. त्याचा डिटरमिनंट घ्यायचं एवढं दिमागात फिट करा. चालले मॅट्रिक्स जायचं असं नाही. दुसरा कॉलम सांगा. दुसरा कॉलम दिस 10 26 का 10 26 किती ना 6 M33 तिसरा कॉलम सोडून द्यायचा 10 32 10 उरलं काय मग तिघाची काय करून घ्या बेरीज. मग M11 M22 आणि M33 काय आहे बेरीज. M11 ची किंमत काय 12 + 6 + 2 किती येणार आहे 20 का. भेटलं. आता कोण माहित पाहिजे डिटरमिनंट काढा. डिटरमिनंट याचा 12 करून पाहतो. डिटरमिनंट याचा 12 डिटरमिनंट त्याचा 12 येणार 12. मी गणित घेतलं म्हणजे चुकीचं नसेल. कळलं बरं करून पहा बाबा. आता -12 आला तुम्ही विचार कराल कसं काय आला ते करून पहा. जाऊ द्या चला. हा करा. काय येणार 12 - 0 बरोबर. नंतर काय ना हे दोघं 0 0 होतील ना रे. हे 0 म्हणल्यावर आलं का 12 काय दिमाग लढवला मी इमॅजिन असं केलं. हे दोघं 0 होणार याचा गुन्हा डायरेक्ट नसेल कळलं तुम्ही करा ना. हे तुम्ही वर्ग 12 मध्ये शिकले ना डिटरमिनंट कसा काढायचं ते. सगळ्या किमती भेटल्या का इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. सांगा काय येणार लॅम्बडाचा क्यूब
मायनस ट्रेस किती आला रे 9 लॅम्डाचा स्क्वेअर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस 20 आणि डिटरमिनंटची व्हॅल्यू किती आली 12. मग कॅल्शियम टाकताना काय करसाल मोड सेटअप दाबलं त्याच्यामध्ये 1 2 3 4 आले आपल्याला काय सॉल्व्ह करायचं इक्वेशन 5 नंबर दाबलं तिथं किती आले डबल 1 2 3 4 आले याचा हायेस्ट पॉवर काय मग ते 4 पैकी हायेस्ट पॉवर 3 कोणता आहे 4 नंबरचा दाबल्यानंतर काय टाकसाल कोएफिशियंट 1 -9 20 -12 1 6 2 आले का त्याच 1 2 6 आले व्हॅल्यू त्याच मी गणित कसं घेतलं माहितीये का कोपच्यात 3 झिरो पहा या कोपच्यात 3 झिरो किंवा या कोपच्यात जर 3 झिरो असले का नाही या डायगोनल एलिमेंट्स त्याच्या आयजेन व्हॅल्यू असते ओके बरं तुम्ही लोड नका घेऊ तुम्ही सॉल्व्ह करा ना चालते ह्याला तुमच्या आयजेन व्हॅल्यू किती मार्क 2 किती मार्क अवघड आहे का मग आता तुम्ही सांगा दुसरं गणित आता इथं 3 झिरो घेतो चालते तुम्ही आकडे तुमच्या मनाने सांगायचे बोंबला काय घेऊ इथं 1 इथं काय घेऊ 1 नको दुसरं घे सांगतो ते प्रॉब्लेम येतात का कोण सांगतो समजेल तुम्हाला इथं किती घेऊ 5 इथं किती घेऊ 6 झालं ना एकदाच कोण आहे ते 6 वाला लय जोर आहे ते 6 वर अरे का ते रेल्वे मध्ये घुमू तुला ते 6 वर जोर जास्त यायला थाला बरोबर नाही जाऊ दे कॅमेरा जाऊ सांगितलं असतं इथं काय घेऊ 7 इथं काय घेऊ सांगा इथं सांगा 4 इथं काय घेऊ 9 इथं काय घेऊ 8 ओके थोडं कळलं पाहिजे इथं 3 झिरो असो किंवा इथं 3 झिरो असो या चॅप्टर मध्ये मी सांगितलं फोकस कशावर करायचं जर इथं 3 झिरो असले किंवा इथे 3 झिरो असले का नाही डायगोनल एलिमेंट असतात त्याचे आयजेन व्हॅल्यू असतात मग याचे आयजेन व्हॅल्यू काय असायला पाहिजे 157 आता मी चुकीचं बोललो का खरं बोललो तर आता चेक करू ना आपण इक्वेशन पाहून चालते मी प्रत्येक शॉर्टकट सांगतो याचा अर्थ असताना की लक्षात राहिली पाहिजे ओके आपल्याला शॉर्टकटचे मार्क भेटायले का लॉंग कटचे भेटायले शॉर्टकट जाणार नसेल तर मग यांना लॉंग कट फाइंड करा शॉर्टकटचा फायदा काय तुम्हाला 10 सेकंदात गणित भेटते लॉंग कटचा फायदा काय 2 मिनिटं लागतात ओके आणि त्या 2 मिनिटाचेच मार्क आहेत कळलं ना ओके चला चला लक्षात घ्या आता मॅट्रिक्स किती बाय किती भेटली मग लॅम्डाचा क्यूब येणार का लॅम्डाचा स्क्वेअर येणार मग लॅम्डाचा क्यूब गणित काही जरी आलं तुम्हाला सांगितलं या चॅप्टरचं मी वेळ बार ते सांगायलो या चॅप्टरचं कोणते गणित आलं फॉर्म्युला एकच लिहायचा जर 2/2 झाला तर 2चा ते फॉर्म्युला 3/3 राहायचा म्हणजे सुरुवात याच फॉर्म्युला करायची गणित कोणतं येऊ तर तुमचं आयजेन व्हॅल्यू असो ते आपलं कोणतं हॅमिल्टन त्याचं नाव काय कॅले हॅमिल्टन असो मोल्डर मॅट्रिक्स असो ते काय दुसरं ते क्वाड्रॅटिक फॉर्म्स काय असो सुरुवात याच फॉर्म्युला सांगा मायनस ट्रेस ऑफ ए लॅम्डाचा स्क्वेअर प्लस मायनस प्लस इथं काय येणार M11 M22 M33 इंटू लॅम्डा प्लस च्या ऑपोजिट मायनस डिटरमिनंट बरोबर कळालं का इक्वेशन 1 आणि 1 मार्क मग सांगा पहिल्यांदा काय टाकायचा ट्रेस कोण सांगायचा ट्रेस साखरे ट्रेस सांग कसा आला 1 + 5 + 7 इक्वल टू काय आला 13 चॅप्टर मध्ये काय जर झालं जबाबदार कोण डायगोनल जबाबदार कोण म्हणजे सगळ्यात जास्त फोकस कशावर करायचा डायगोनलवर म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही विचारले ट्रेस म्हणजे काय तर असे ट्रेस काढायचा डायगोनल मधून ट्रेस ओढायचा मग तिच्यामध्ये जे कार्यकर्ते आले का त्याची करायची ऍडिशन नंतर काय M11 म्हणजे काय मी नाही कशात नाहीस तू पहिला रो पहिला कॉलम मग पहिला रो पहिला कॉलम त्याच्यात नाहीस तू सोडून दे पहिला रो पहिला उरला काय 5807 7 35 M22 मी नाही तू कशात नाहीस दुसरा रो दुसरा कॉलम 1907 उरलं काय 7 बरोबर ना नंतर
33. तिसरा रो तिसरा कॉलम उरलं काय 1405. उरलं काय 5. या तिघाची काय करसाल बेरीज. लक्ष दे रे, लक्ष दे, लक्ष दे इकडं. M11, M22, M33. सांगा M11ची किंमत काय? 35, 7, 5. 47 का? 47. आलं. आता उरला कोण? उरला कोण? मग याचा डिटरमिनंट काढा. 1 इन ब्रॅकेट 35 - 0. ओके का? बरोबर का? प्लस सॉरी -4 इन ब्रॅकेट सांगा काय येणार 0 0 आणि +9 इन ब्रॅकेट काय येणार 5 0 0. म्हणजे उरला काय तुमचं 35. उरला काय तुमचं 35. कळलं का? म्हणजे अजून एक लक्षात आलं असेल, जर इथं कोपच्यात 3 0 किंवा इथं कोपच्यात 3 0 जर असतील तर डिटरमिनंट सॉल्व्ह करायची गरजच नाही. या सगळ्याचा करायचा गुणाकार. 7 5 35 का 35. नसेल लक्षात राहत तर लॉंग कट न काढा चालते. सगळ्या किमती भेटल्या. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. काय येणार लॅम्बडाचा क्यूब. व्हॉट इज द ट्रेस 13 लॅम्बडाचा स्क्वेअर. नंतर काय 40 लॅम्बडा. नंतर काय -35 बरोबर. मग चला सॉल्व्ह करा. कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहित झालं आता. 1 सॉल्व्ह करणं बाई मला माहिती आहे. शॉर्टकट त्याचं उत्तर तेच येणार 157. पण कॅल्शियम चेक करा ना तुम्ही. मी चुकीचं बोलायला खरं बोलायला तुम्हाला समजतं ना कॅल्शियम किती येत रे. उत्तर काय पाहिजे 1 बोला ना 17. ते मी आधी सांगितलं होतं. त्या कोपच्या 3 0 नाही वरच्या कोपच्या 3 0 जर असतील किंवा दोन्ही ठिकाणी 0 असतील ते डायगोनल एलिमेंटच्या आयजेन व्हॅल्यू असतात 175. कळालं? किती मार्क 2. कळालं का? 3x3 मॅट्रिक्सच्या आयजेन व्हॅल्यू कशा काढायच्या कळालं का? ओके चला आता लक्ष द्या. आता मी काय बोलतो काळजीपूर्वक लक्षात घ्यायचा. एक एक गोष्ट लक्षात घ्या. जसं कालच्या मॅट्रिक्स मध्ये आपण आयजेन व्हेक्टर साठी हे फॉर्म्युला वापरला होता का? वापरला होता का? मग इथं 2x2 मॅट्रिक्स साठी आपण काय घेतलं होतं? काय घेतलं होतं? मग 3x3 मॅट्रिक्स साठी पण हाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त x बार ची किंमत काय घ्यायची XY Z. बिकॉज 3 डायमेन्शनल मॅट्रिक्स आहे ना. 2 डायमेन्शन साठी 2 व्हेरिएबल, 3 डायमेन्शन साठी 3 व्हेरिएबल. याच्यात पाठ करण्यासारखं आहे का काही? कळालं? कळालं का? मग तिथं तुम्हाला 2 इक्वेशन भेटायचे. तुम्ही उचलायचे किती? मग आता इथे किती इक्वेशन भेटतील? उचलायचे किती 2. मग समजून घ्या आता ते इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं लक्षात घ्या. मग असे इक्वेशन समजा भेटले तुम्हाला 2x + y + 3z = 0 आणि समजा भेटलं x + 2y - z = 0. मला सांगा तुम्हाला हे इक्वेशनची सवय होती का? याच्यात व्हेरिएबल किती येतं आणि इक्वेशन किती येतं? जेव्हा 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन असतात का नाही तेव्हा त्याला युनिक सोल्युशन असते. कोणतं सोल्युशन असते? युनिक. ओके समजलं ना. म्हणजे त्यामुळे सॉल्व्ह करू शकतो. सरळ युनिक म्हणल्यापेक्षा आपण काय म्हणू शकतो ते तुमचे ते नियम लावू शकता. क्रॅमर्स रूल वगैरे ते लावू शकता तुम्ही. चालते. पण समजा आता इथे किती इक्वेशन आले आणि व्हेरिएबल किती येतं तर इथं क्रॅमर्स रूल लावता येत नाही. डायरेक्ट जे क्रॅमर्स लावतात ते लावतात नाही. मग हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करत ते सांगतो. चालते. इकडे लक्ष द्या. x = y = z. लिहिलं? डिटर्मिनंट काढता वेळेस तुम्ही मदतला -साइन देता ना. सेम इथे तसंच करायचं. आता इथे समजून घ्या मी काय सांगायलो. काळजीपूर्वक लक्षात घ्या. लिहिलं? कोणाची किंमत काढायची? x ची किंमत काढताना एक सोडून द्यायचा. yz चे कोएफिशियंट घ्यायचे. काय कोएफिशियंट 1 3 आणि दुसरं काय 2. इथं कोणाची किंमत काढायची? y सोडून द्यायचा. y जर सोडला x आणि z चे कोएफिशियंट 2 3 1. इथं कोणाची किंमत काढायची? तर z सोडून द्यायचा 2 1 1. आता हे काय डिटरमिनंट आहे तुम्हाला सॉल्व्ह करतात नाही का? सांगा काय येणार -1 -6 बरोबर. -2 -3 4 -1 म्हणजे किंमत काय आली तुमची x/-7 -y/-5 आणि z/3 हे मायनस झालं.
एक्सच्या खाली असलेली एक्सची व्हॅल्यू, वायच्या खाली असलेली वायची व्हॅल्यू, झेडच्या खाली असलेली, कळालं? काल हेच कुठं नाही केलं तर आपण फक्त आपण आता तुम्ही असाल सर काल मग आपण इथे डिटर्मिनंट का नाही लावला? तुम्ही असं लिहिलं होतं एक्स बरोबर मायनस वाय, हे असं लिहिलं होतं याला पहा, एक्स अपॉन 1 आणि वाय अपॉन, कळलं? तर इथे तुम्ही काय केलं, दुसरं तर काहीच नाही केलं, हे इक्वेशन सॉल्व्ह करताना तेच केलं तुम्ही, पहा तेच केलं. एक्स बरोबर काय लिहिला, वाय, इथं काय घेतला, एक्स साठी एक्स सोडून द्यायचा, याचा क्वेश्चन काय, आणि वाय साठी वाय, याचा क्वेश्चन काय, इथे का तेच नाही. पहा तुम्ही याला असं करून पहा ना, एक्स अपॉन 1 वाय अपॉन मायनस, आलं का तेच पहा, कळालं? कळालं का? कळालं का रे? एक गणित घेऊ, समजा 2x + 3y + 5z = 0 आणि x - 2y - z बरोबर 0. मग इक्वेशन सॉल्व्ह करायचं, कसं करायचं, काय लिहायचं, x अपॉन बरोबर x ची व्हॅल्यू काढताना x सोडून द्यायचा, कोणाचे कोएफिशियंट घ्यायचे मग y आणि z, x सोडून द्या, उरलं काय 3 5, इथं काय ना -2 -1, इथं -y. डिटर्मिनंट काढता वेळेस आपण प्रत्येक मिडल एल काय देतो, मायनस देतो, तुम्ही मायनस द्यायचं सेम. y ची किंमत काढताना y सोडून द्यायचा, उरला काय x आणि z, 2 5 1 -1. आता z ची किंमत काढताना z सोडून द्यायचा, उरला काय 2 3 1 आता याचा डिटर्मिनंट काढता येणार नाही तुम्हाला, काय येणार -3 + 10 बरोबर, इथे काय येणार -y -2 -5, इथे काय येणार z -4 -3. तर सांगा बरं काय येणार, x अपॉन 7 -y अपॉन -7, इथे काय येणार z अपॉन -7, मायनस मायनस झालं प्लस, बरोबर का? मग x ची व्हॅल्यू झाली 7, y ची व्हॅल्यू झाली 7, z ची व्हॅल्यू झाली, जर भाग जात असेल सगळ्या कशाने भाग चालला, 7 न, कशानं, मग 7 न भाग द्यायला उरलं काय 1 1 मायनस, मग तुम्ही 7 7 -7 जर लिहिलं तरी चालते, 1 1 -1 लिहिलं तरी चालते, चुकलं नाही. ते तुमच्यावर डिपेंड, भारतात राहतो आपल्या स्वतंत्र आहे ना, आपल्या मनानं करायचं. मग बिचारा हे जर भारतात राहते, हे पण भारतात राहते, हे कार्यकर्ता कॅल्क्युलेशन करणारा पण भारतातला आहे, हे पण भारतातला आहे. मग एखाद्याने हे केलं, एखाद्याने हे केलं, याचा अर्थ देशद्रोही नाही, बरोबर? दोघांचं चुकलं नाही, दोघांचं बरोबर आहे, कारण स्वतंत्र आहे ना प्रत्येक कॅल्क्युलेशन करण्याचं. कोणी असं राहू देईल, कोणी असं राहू देईल, मार्क दोघायला भेटतील सारखेच. कळालं का? कळालं का? मग आता कंटिन्यू करू का आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर? आता समजून घ्या 6 मार्काचं, काळजीपूर्वक समजून घ्या. 6 मार्क गणित येते म्हणजे येतेच, पण इथं कोणतं गणित येईल ते सांगू शकत नाही आता मी, आता नाही सांगू शकत, कारण ते मूडवर डिपेंड कोणाचं असते माहिती का, एक्झामिनरच्या. झालं मी हे गणित हे घेतलं आणि एक्झामिनर त्याला -5, बसा बोंबलत, झालं गणित चेंज. मी शिकवलं समजा -5चं आणि एक्झामिनर काय करते माहिती का, डबल इथं मायनस लावते, बसा बोंबलत. आता इथं एक्झामिनरच्या मूडवर डिपेंड असते गणित काय टाकायचं. पण आता तुमची तयारी दाखवा तुम्ही, गणित काही जरी आलं तुम्हाला, हे गणितच्या काही जरी आलं तर लॅम्बडा क्यूबच भेटणार आहे ना, लॅम्बडा क्यूबच भेटणार आहे का, लॅम्बडाचा √4 भेटणार आहे, क्यूबच भेटणार आहे ना. तुम्हाला त्याची मी मेथड डिपेंड केली कशी फाइंड करायची ती, कळलं? त्यामुळे आता ध्यानात राहायचं, इथं सांगू शकत नाही मी कोणतं गणित येईल. चला आता तुम्ही सांगसाल ते गणित घेऊ का, पेपरात आलेलं गणित घेऊ, पेपरात आले घेऊ का? चला पहा प्रश्न कसा आला पहा, ऐका, लक्ष द्या. फाइंड आयजेन व्हॅल्यूज, फाइंड आयजेन व्हॅल्यूज अँड आयजेन वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स A = 1 1 1 0 2 1 0 0 3. कोणी सांगते का मला तोंड्याची आयजेन व्हॅल्यू 1 2 3 काय ना, पेपरात आलेलं गणित आहे. मग समजा कोणाला काही फॉर्म्युला आठवलं नाही तर सोपा एक मार्क भेटून जाते कारण फुकटचा. पण समजा उदाहरणार्थ आता इथं आला असता 2 बोंबलावर, आता त्या दोन्ही कोपच्या 0 पण आहे, शेवटच्या कोपच्या 0च नाही ना, आता सांगू शकत नाही. ओके, पण दिमागात फिट करायचं, आपण खूप चांगल्या युनिव्हर्सिटीत शिकत आहे, त्याच्यामुळे युनिव्हर्सिटी तुमच्या संग गद्दारी करणार नाही. आता मी वेगळं बोलायचं तो ना, कॅमेऱ्यात बोलू शकत नाही, बिकॉज मला राजीनामा द्यायची वेळ यायची. ओके,
कळलं? युनिव्हर्सिटी सहसा गद्दारपणा करत नाही. सहसा तुम्ही युनिव्हर्सिटी काय करते माहिती का, जे शॉर्टकट तयार होते का त्याच्यावर जास्त फोकस करते. ओके, या कोपच्यात 3 झिरो असो का या कोपच्यात 3 झिरो असो का दोन्हीकडे झिरो असो, कळलं? या कोपच्यात झिरो म्हणजे कोणती मॅट्रिक्स आहे? अप्पर ट्रायंगुलर. इथं 3 झिरो असते तर दोन्हीकडे झिरो असते तर बोथ ट्रायंगुलर. दिस इज कॉल्ड स्केलर. दिस इज कॉल्ड स्केलर. आणि इथं सगळे डायगोनल सगळे एलिमेंट सारखे असतील. दिस इज कॉल्ड सॉरी इथं 3 झिरो असतील, इथं 3 झिरो असतील, ते एक तर मॅट्रिक्स ती डायगोनल असू शकते नाही तर स्केलर असू शकते. ओके, स्केलर असण्यासाठी इकडे सगळं सेम पाहिजे. त्या सोडून द्या विषय ते. चला काय बोललो मी, प्रश्न वाचायचा एवढं कळलं. शेवटच्या चॅप्टरमधला प्रश्न आहेत, काय कराल आणि चेक कराल मॅट्रिक्स 2x2 आहे का 3x3. 2x2 आहे का 3x3 आहे, तर लॅम्बडा स्क्वेअर का लॅम्बडा क्यूब. मग काय फॉर्म्युला, लॅम्बडा क्यूब मायनस ट्रेस ऑफ ए लॅम्बडाचा स्क्वेअर प्लस m11 m22 m33 इंटू लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट ऑफ बरोबर 0. 1 मार्क. किती मार्क? मग तुम्ही बोला सर. लेक्चर मध्येच असेल मी. काहून 18 भरतो मी सर. आता लेक्चर झालं की लगेच राहू देत असते. हो भरतो मी लेक्चरला तिकडेच येतो. कळालं का? ओके, चला सांगा ट्रेस ऑफ ए बोमला तोंड नाही लिहायचं, सांगताना तोंड सांगायचं, असं लिहायचं 1 + 2 + 3 बरोबर. पेपर चेक करायला वाटत नाही पूर्ण कॉपी केली म्हणून. नाही मी समजा मागे येऊन विचारू शकतो पेपर चालू असताना, सांग ट्रेस किती, त्यानं डायरेक्ट 6 म्हणलं, पेपर चेक करा डायरेक्ट लक्षात येते. आणि 6 कोणाला तर विचारून लिहिला, त्या समजून लिहिला असतं असं नसतं का लिहिला 1 + 2 + 3. ओके, चला सांगा काय येणार. नंतर काय काढायचा, m11 चा अर्थ काय, मी नाही कशामध्ये नाही तू, पहिला रो पहिला कॉलम सोडून द्यायचा. काय येणार 2103. किती येणार आहे 6. m22 म्हणजे काय, मी नाही कशामध्ये नाही तू, दुसरा रो दुसरा कॉलम सोडून द्या. 1103 म्हणजे काय येणार तुमचा 3. m33 काय येणार, मी नाही तिसरा रो तिसरा कॉलम 1102. उत्तर काय येणार 2. मग सगळ्याची बेरीज करा, कारण आपल्याला बेरीज पाहिजे ना. m11 + m22 + m33 सांगा काय येणार. याची किंमत काय 6 + 3 + 2 किती येणार 11. किती येणार, कळलं इथपर्यंत. हा, दुसरं काय काढायचं आपल्याला, डिटर्मिनंट. काय काढायचा, डिटर्मिनंट सांगायचा. 1 इन ब्रॅकेट काय येणार 6 - 0. 1 इन ब्रॅकेट काय येणार 0 - 0 आणि 1 इन ब्रॅकेट काय येणार 0 - 0. कळलं, हे शिकवायसाठी बसलो का मी. अरे बोंबल्या लक्ष दे इकडं. डिटर्मिनंट किती येणार 6. किंवा तुम्हाला सांगितलं मी, जर इथे कोपच्या 3 झिरो असतील किंवा इथे कोपच्या 3 झिरो असतील, याचा डिटर्मिनंट कसा यायचा, डायगोनलचा काय करायचा, गुणाकार. लक्षात राहील ठेवा, नसेल विसरून जायचं विसरून जाऊ शकता. मग सगळ्या किमती भेटल्या, इक्वेशन म्हणून टाका. काय नसतं सांगा, बोला. लॅम्बडाचा क्यूब मायनस ट्रेस 100 किती 11 लॅम्बडा येणार, इथं -6 बरोबर 0 येणार. मी स्टार्टिंगला आले हे गणित घेतलं होता, फळावर तुम्हाला ते कॅल्सी समजून सांगताना हेच गणित घेतलं होतं, फक्त लॅम्बडा जागी x होता. काय करसाल तुम्हाला माहिती ना कॅल्सी कशी वापरायची. काय ना 1 2 जे मी आधी सांगितलं चालते. किती मार्क झाले, किती मार्क झाले, कळालं का, इथपर्यंत कळालं का. अरे इथपर्यंत कळालं का. मग आता कोण विचारलं त्यांना आयजीन व्हॅल्यू झाल्या, हे झालं तुमच्या आयजीन व्हॅल्यू. मग खाली लिहायचं दिस आर द आयजीन व्हॅल्यूज. हा सर, हॅलो. हो 11 वाजता पाठवतो, सध्या लेक्चर मध्ये मी, लेक्चर झालं पाठवतो पूर्ण. चालतंय, 4थ्या मधल्यावर ना. हो चालतंय. कोणाचा कॉलेजचा फॉर्म राहिला तर भरायचा. आपलं लेक्चर जर 11 वाजता 4थ्या मधल्यावर जायचं. कोणाचा राहिला का, राहिला कोणाचा कॉलेजचा फॉर्म राहिला का भरायचा.
ज्याचा राहिला त्यानं जायचं. मला एखादं इकडे तिकडे भयतर हिंडा दिसलं ना तिथं खपकावेल चांगले मी. कळलं का शुभम? नॉट दिस शुभम, अलीकडला शुभम. ओके, तुला पण इकडे तिकडे हिंदा दिसले मी डायरेक्ट झपकावायचं करेला. झालं? किती मार्क? किती मार्क? आता कोण काढायचं आपल्याला? मग आयजेन वेक्टरसाठी काय फॉर्म्युला आहे तुमचा? a मायनस लॅम्बडा आय इंटू एक्स बार बरोबर. कालचे गणित ज्याने सॉल्व्ह केले असतील त्याला जमते. ओके, आता एक्स बार इथं किती बाय किती मॅट्रिक्स आहे? 3D आहे ना, 3D. मग इथं 3 व्हेरिएबल घ्यायचे एक्स वाय. मग चला कोण सांगते मला a मायनस लॅम्बडाची तोंडी किंमत? सांगितलं मी तुम्हाला काल कशी काढायची किंमत. फक्त चेंज कशामध्ये होणार? इथं डबल ते झालं का नाही? चेंज कशामध्ये होणार? डायगोनल मध्ये. म्हणजे काय येणार? 1 मायनस 1 1 बोल नको रे. 2 मायनस लॅम्बडा 1 0 0 3 मायनस इंटू काय येणार? एक्स वाय झेड. इथं काय येणार तुमचं? 0 0 0. हे झालं आता तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. हे काय तुमचं? कळालं? मग आता एकदा काय टाका? 1 टाका. 1 साठी आयजेन वेक्टर भेटेल. 2 टाका 2 साठी. 3 टाका 3 साठी. मग हे मोडू का आता मी? पण तुम्ही पेपरात असं मोडायचं नाही, बिकॉज आपल्यावर जागा कमी आहे ना. मग सांगा तुमच्यावर डिपेंड असते पहिल्यांदा कोणता वेक्टर घ्यायचा, आयजेन व्हॅल्यू घ्यायची. सांगा काय? फॉर लॅम्बडा इज इक्वल टू 1. इक्वेशन 2 इम्प्लाइज फॉर्मुला काय येणार? बोला. 1 मायनस 1 0 1 1 0 1 1 0 0. इथं काय येणार? एक्स वाय झेड. इथं काय येणार? 0 0 0. किती इक्वेशन भेटेल इथं? 3. पण घ्यायचे किती? 2. कळालं? कळालं का? मग सांगा कोणते 2 घेऊ? पहिलं दुसरं, दुसरं तिसरं, पहिलं तर सांगा ना. पहिलं आणि दुसरं चालते. म्हणजे काय येणार? 0x y 1y 1z इज इक्वल टू 0. आता तुमचा गेम झाला. ऐका आता. 1y 1z बरोबर 0. तुम्ही इथं थोडा लोच्याचा विचार करायचा काम आहे फक्त जरासं. दोन्ही इक्वेशन सारखेच नाही वाटत का तुम्हाला? दोन्ही इक्वेशन सारखे नाहीत का वाटत? ओके, आता तुम्हाला ते ताबडतोब लक्षात नाही येणार. सांगतो ऐका, मी स्वतः सांगतो. मग तुम्ही काय करसाल? आपली मेथड वापरसाल का नाही? वापरसाल ना. मग एक साठी एक सोडून द्यायचं. उरला काय? 1 1 1 1. नंतर मायनस वाय. इथं मेथड वापरसाल नाही. कोण सोडून द्याल? वाय वाय 0 1 0 1. एक्स आणि झेडचे कोएफिशियंट. नंतर काय करसाल? झेड साठी 0 1 0. मग मला सांगा उत्तर काय येणार? 0 y बरोबर 0 झेड बरोबर. आणि काल मी बोललो होतो आयजेन वेक्टर 0 कधीच नसते. हे तुमच्या आधी लक्षात नाही आलं. कधी लक्षात आलं? शेवटी आलं ना. मग तुम्ही काय करसाल? कट करा. त्याला काय करा? कट करा. बिकॉज आयजेन वेक्टर कधी सारखा. आणि तुमची चूक कुठे झाली माहितीये का? तुम्हाला मी काय बोललो? हे दोन्ही इक्वेशन सारखे वाटत नाहीत का? मग कसे उचलले तुम्ही सारखे? होमोजिनियस आहेत ना, ते सारखे आहेत ना, त्याच्यामुळे जीव आलं ना तुमचं. कळलं? मग जर कोणाला आधी कळत नसेल हे दोन्ही इक्वेशन सारखे आहेत का, त्यानं कॅल्क्युलेशन करायचं. शेवटी जर उत्तर 0 आलं ते सगळं कट करायचं आणि दुसरे दोन इक्वेशन घ्यायचे. आणि ज्याला आधी कळते की कोणते दोन इक्वेशन घ्यायचे त्याला कुठं ना करायची गरजच नाही. कळलं? तुम्हाला सांगितलं कळो न कळो शेवटी 0 जर आलं हे इक्वेशन कट करायचे. कळलं? बिकॉज आयजेन वेक्टर 0 कधीच नसते. तुमची चूक काय झाली? चूक काय झाली तुमची? सेम घेतले ना. चला सांगा काय येणार? दुसरं काय येणार? 0x 0y 2z इज इक्वल टू. मग चला सांगा आता काय येणार? x साठी x सोडून द्यायचा. काय येणार? 1 1 0 2. इथं काय येणार? मायनस y. आता y साठी y ची कोएफिशियंट सोडून द्यायची. उरलं काय? 0 1 0 2. आणि z साठी z चे सोडून द्यायचे आणि x y ची कोएफिशियंट उचलायची. 0 1 0 0. मग याचा डिटरमिनंट काय येणार? 2. याचा काय येणार? 0. याचा काय येणार? सगळे 0 आले का आता? आले का सगळे 0? x ची व्हॅल्यू झाली 2, y ची झाली 0, z ची झाली. हे x बरोबर 2, y बरोबर 0, z बरोबर 0. म्हणजे आयजेन वेक्टर काय येणार तुमचं? इथे राखसाल ना व्हॅल्यू इथं 2 0 0. हे कोणासाठी? लॅम्बडा बरोबर 1. कळालं? जर 2/2 समजला हे समजते ना. तो याच्यासाठी म्हणतो आणलेले होमवर्क करायचं. आणि याच्यावर फिक्स 100% 6 मार्क येणार म्हणजे येणार. कळालं का? 6 मार्काचे गणित, 10 मार्काचे MCQ किती झाले? 16.
आणि 12 मार्क मी देणार. किती झाले? 28. पाडायचे किती? 12. पाडायचे किती? 12 मार्क पडते. तिकडून 2-4 क्वेश्चन लिहिले की. कळलं का? हे झालं 1 साठी. हे झालं कोणासाठी? आता कोणासाठी काढायचं? आता मी जागा नाही म्हणून मोडतो. चालते? मग लॅम्बडाची व्हॅल्यू कुठं टाकसाल? याच्या क्वेश्चन मध्ये. चालते? कारण हे आयजेन वेक्टर आहे. सांगा इक्वेशन 2 काय येणार? 1 - 2 -1 1 1 0 0 1 0 0 1 1 ना. इथे काय येणार? x y z इक्वल काय येणार? कोणते दोन इक्वेशन सारखे दिसते ते कधीच घ्यायचे नाही. दुसरं आणि तिसरं सारखं दिसते घेसाल काय? आणि जर नाही कळलं तर शेवटी तुम्हाला कळते 0 0 आल्यावर ते कट करायचं. कोणते घ्यायचे? पहिलं दुसरं घे नाही पहिलं तिसरं घे. काय प्रॉब्लेम नाही. चालते? मग सांगा -x + y + z बरोबर दुसरं घेऊ 0x 0y z बरोबर. मग कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहिती आहे. x साठी x च्या व्हॅल्यू सोडून द्यायच्या. y ने z चे कोएफिशिएंट घ्यायचे 1 1 आणि 0 1 -y. y साठी काय करसाल? सोडून द्यायचं -1 1 0 1 आणि z साठी z सोडून द्यायचा. x आणि y घ्यायचे -1 1 0 0. चला सांगा 1 -y -1 आणि इथं 0 होणार ना. हे मायनस मायनस काय झालं? प्लस. म्हणजे उरलं काय तुमचं x/1 y/1 आणि z/0. म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली? 1 y ची व्हॅल्यू 1 आणि z ची व्हॅल्यू. मग x बार आपल्याला वेक्टर पाहिजे ना. आपल्याला x y z ची व्हॅल्यू थोडी पाहिजे. आपल्याला काय विचारलं? वेक्टर. आणि वेक्टर कोण आहे? मग इथे टाकून द्या. काय येणार? 1 1 0 कोणासाठी? लॅम्बडा बरोबर. अवघड आहे? अवघड आहे का? मग आता 2 साठी झाला. आता कोणासाठी उरलं? मग मी पुन्हा मोडतो. आता जागा नाही म्हणून. हा चला सांगा आता लॅम्बडा बरोबर काय टाकसाल? 3. मग सांगा काय येणार इक्वेशन 2? सांगा इक्वेशन 2 काय येणार? -1 - 3 - 2 1 1 0 2 - 3 -1 1 इथं काय येणार? 0 0 0 x y z इथं काय येणार? 0 0. कोणते घेसाल? कोणतं घेसाल? पहिलं दुसरं तिसरं किंवा पहिलं तिसरं का चालत नाही? हे सगळे व्हॅल्यू 0 आहेत. याच्यामुळे सगळं 0 होते पहा. मग कोणतं घेसाल? पहिलं. नाही कळालं घ्या कोणते. शेवटी 0 राहिले सगळे कट करा. डबल निवडा. बेस्ट ऑप्शन. कळालं? मी तुम्हाला स्टँडर्ड भाषेत शिकवत ना. तिथे एक शब्द वापरत नाही मी अजून. ओके त्यामुळे लक्षात द्या. काय येणार? -2x + y + z बरोबर 0 0x - y + z इक्वल टू. चल उठ रे बिरबल. बिरबल ना आपलं हे काय असं नाव? बलराज. स्टँड अप एंड टेल मी. ओके इधर बता अभी. -2 1 0 1. हाँ अभी बता z के लिए बता अभी. -2 1 0 सॉल्व कर त्याला आता सांग काय ना. -1 बरोबर ना. इधर बता अभी -2 -0 आणि z इक्वल होता 2 -0. हे x/-2 -y/-2 आणि z/2. नेक्स्ट स्टेप मध्ये x/-2 मायनस प्लस. तुम्ही कट करू शकता वाटत असेल तर. कारण 2 भाग जाते ना. नसेल तर राहू द्या. मग आयजेन वेक्टर काय येणार? x च्या खालची x ची व्हॅल्यू y च्या खालची y ची व्हॅल्यू z च्या खालची. आणि कोणासाठी? लॅम्बडा बरोबर. अवघड आहे? अवघड आहे का? प्रत्येक आयजेन व्हॅल्यू साठी 1 मार्क. प्रत्येक आयजेन व्हॅल्यू साठी आणि आयजेन वेक्टर साठी 2 मार्क. आयजेन व्हॅल्यू आयजेन वेक्टर साठी 2 मार्क. आयजेन व्हॅल्यू आयजेन वेक्टर साठी 2 मार्क. झाले का 6 मार्क? झाले का 6 मार्क? अवघड आहे का? अवघड आहे का? समजलं? समजलं का? चला नेक्स्ट. आता या गणितात फोडतो मी. प्रत्येकाला फोडतो आता कारण शेवटचं गणित आहे आता. याच्यानंतर मी डायरेक्ट झाला टॉपिक संपला आता. आणि बाकी तुम्ही करा ना.
ते नोट्स आहे का? नोट्स आहे का? नोट्स आणली का? आणली कोण नोट्स? प्रश्नपत्रिकाच कोण गायब केलं का नु रे? पोर नाहीत करत हे कोणीतरी मास्तर लोकांचंच काम आहे. का त्याच्यामध्ये फक्त मला क्वेश्चन घ्यायचे बाकी काय नाही. ते काम करू थांबा. परत दिवशी पेपर मधलं गणित घेऊ ना. corresponding to largest eigenvalue. 15 0 minus 15 minus 3 6 9 5 0 minus 5. प्रश्न बघा आहे. वाचावर प्रश्न काय आहे? बरं मला सांगा त्याचे आयजेन व्हॅल्यू किती असतील? किती असतील? प्रश्न काय दिलेला आहे? फाइंड आयजेन व्हॅल्यू अँड आयजेन वेक्टर करस्पॉन्डिंग टू लार्जेस्ट आयजेन व्हॅल्यू. म्हणजे 3 आयजेन वेक्टर नाही फाइंड करायचं तुम्हाला, एकच फाइंड करायचं. जी आयजेन व्हॅल्यू लार्जेस्ट असेल, समजा आयजेन व्हॅल्यू भेटल्या तुम्हाला 5 6 7. आधील्या एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण? 5 साठी आयजेन व्हॅल्यू फाइंड केली, 6 साठी केली आणि 7 साठी केली ना? केली का? आता या गणितात कोणासाठी करायची? समजा 7 साठी. कोणासाठी? म्हणजे 2 कॅल्क्युलेशन आपल्याला वाचले का नाही करायचे? कळलं? म्हणून प्रश्न थोडा काळजीपूर्वक वाचा. असो चला. आता आहेत का कोपच्यात 0? आहेत का कोपच्यात 3 0? तोंडी सांगता येते का आता? नाही. मग डायरेक्ट फॉर्म्युला. काय फॉर्म्युला चला सांगा? लॅम्बडा क्यूब मायनस ट्रेस ऑफ ए लॅम्बडाचा स्क्वेअर प्लस m11 प्लस m22 प्लस m33 इंटू लॅम्बडा मायनस डिटर्मिनंट बरोबर 1 मार्क. चालते? उठ रे गुंडगिरे, सांग रे गुंडगिरे. ट्रेस ऑफ ए सांग. ट्रेस ट्रेस मागणं भाऊ ती तिकडे दिलेले. गौरव उभे आहे. कसा? मायनस वेदांताची बेरीज किती आहे? हे कॅल्क्युलेशन कर बरं. कंचे भागू बेव वापर येतात. बॉडमास बदमास वापर. काय करशील यात? बेरीज करशील आधी का वजाबाकी करशील आधी? सॉरी, ऍडिशन करशील आधी का सबट्रॅक्शन करशील आधी? का ऍडिशन करशील आधी? व्हॉट इज द रिझन बिहाइंड ऑफ दिस? व्हाय चूज ऍडिशन फर्स्टली? ते असेल समजलं मग काय बोलायचं? सांग पंकज, ऍडिशनच का आधी करशील, सबट्रॅक्शन का नाही? उत्तरच्यात लपलेलं आहे. उत्तरच्यात लपलेलं आहे. पहा समजा ऍडिशन केली 15 आणि 6 21 मायनस 5. पहिल्यांदा काय केलं तुम्ही? ऍडिशन केली का नाही? आता सबट्रॅक्शन करतो. 6 मधून 5 गेले, 1 आणि 15 जे नियम आहे ना बॉडमॉस BODMAS
त्याला मी असं पण लिहू शकतो आता, BODMSA. सबट्रॅक्शन डिव्हिजन जर असेल, सॉरी सबट्रॅक्शन आणि ऍडिशन जर असेल, मी काही करू शकतो. ऍडिशन पहिल्यांदा, सबट्रॅक्शन नंतर, सबट्रॅक्शन पहिल्यांदा, ऍडिशन. म्हणून ऑब्झर्वेशन करत जा, करू पाहायचं, काही गांधी एकच उत्तर येते. असो चला, किती आले 16. बस खाली, बसा खाली. आता काय काढायचं, M11, M11. टेल मी, कोण सांगते ते? टेल मी, टेल मी, टेल मी, टेल मी, टेल मी. ही सेकंड लास्ट, इनिशियली थर्ड, सेकंड लास्ट. हा तूच हुशार आहेस. टेल मी, M11. मी नाही, कशात नाहीस तू बाई? पहिला रो पहिला कॉलम मध्ये 690 -5 -30 का? M22 सांग मग आता तूच. याचा अर्थ काय? दुसरा रो दुसरा कॉलम सोडून द्यायचा. 15 सांग ना. -75 + 75, उत्तर काय येणार? M33. तू नाहीस, कशात नाहीस तू? तिसरा रो तिसरा कॉलम 150 -6 15 का 90. सिट डाऊन. आलं. मग आता तिघायची काय करायची? आपल्याला ऍडिशन करायची ना. M11, M22 आणि M33. बोला काय? -30 + 0 + 90, उत्तर काय येणार तुमचं? 60. उत्तर काय येणार? ओके. आता कोण फाइंड करायचा? डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट ऑफ ए बोला काय येणार? 15 इन ब्रॅकेट -30 -0, बरोबर का? इथं 0 झालं, हे सोडून द्या, 0 झालं. आता येणार -15, 0 -30, बरोबर का? हे येणार 15 × 5 = 450 आणि हे येणार +450, बरोबर का? 0 आलं काय? ओके, चांगली गोष्ट झाली. 0 आला तर कॅल्क्युलेशन सोपं असते. ओके, मग सगळ्या किमती टाकायच्या इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 इम्प्लाइज λ3. व्हॉट इज द ट्रेस? ट्रेस -16 लॅम्बडाचा स्क्वेअर. दिस 60 and this 0. This टाका कॅल्शित. एक व्हॅल्यू 0 येणार. 16 10 6 10 6 10 6 10 आणि कळलं? आता ट्विस्ट सांगू का? ट्विस्ट मला लक्षात आला असेल तर मला सांगा. समजा इथं 1 असता, इथं 1 असता, या तिघाचा गुणाकार काय आला असता? 60. काय आला असता? आता तिघाचा गुणाकार आला असता 100. इथं 0 येते, तिघाचा गुणाकार काय येते? आणि याचा डिटर्मिनंट काय आला? कळलं तुम्हाला? जर डिटर्मिनंट 0 असेल, याच्यापैकी एक तरी व्हॅल्यू 0 असायला पाहिजे, आयजन व्हॅल्यू. ओके, आता ते जाऊ दे, सोडा, ते लोचत पडत नाही जास्त. आले व्हॅल्यू. आता सांगा किती मार्क झाले? 2. आता 3 मार्क झाले. 2 नाही, 3 मार्क झाले. आता 3 मार्क झाले. का झाले? कारण एकच आयजन व्हॅल्यू विचारली. आयजन व्हॅल्यू साठी 3 मार्क, आयजन व्हॅल्यू साठी 3 मार्क. आता प्रश्न होता काय दिलेला प्रश्न? जी आयजन व्हॅल्यू असेल त्याच्याच करस्पॉन्डिंग आयजन व्हेक्टर काढायचं. म्हणजे तिच्यासाठीच आयजन व्हेक्टर काढायचं. कोणासाठी काढसाल? 0 साठी काढसाल, 6 साठी काढसाल का 10 साठी? मग लिहायचं फॉर λ = 10. मग चला सांगा आयजन व्हेक्टरचा फॉर्म्युला काय? a - λ × x बार बरोबर 0, वेर x बार = x y z. मग कोण सांगते मला? आता विशाल उभा आहे. सांग मला a - λ ची डायरेक्ट किंमत. 15 - λ 0 6 - λ 9 5 0 आणि x बारची किंमत काय आहे? x y z. आणि 0 कसं लिहितात ते? 0 0 0. हे झालं तुमचं स्टँडर्ड इक्वेशन. हा, मग इथे टाकसाल लॅम्बडा. आता तुम्ही तिन्ही साठी व्हॅल्यू काढल्या तरी तेवढीच मार्क, आणि एकासाठी काढल्या तरी तेवढेच मार्क. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. कोणासाठी विचारलं? लार्जेस्ट. लार्जेस्ट काय येतं? 10. λ = 10 इन इक्वेशन 2. चला सांगा मग काय येणार? 5 15 - 10 5 0 -15 -6 6 - 10 -4 9
5 0 -5 -10 -15 इथं काय येणार एक्स वाय झेड इथं काय येणार चला सांगा आता कोणते दोन इक्वेशन घ्याल तुम्हाला काय सांगितलं मी दोन इक्वेशन आले एक उचलायचे तीन आले दोन उचलायचे सांगा पहिलं आणि तिसरं उचलू शकाल का सारखंच आहे ना सारखंच आहे ना मग पहिलं आणि दुसरं उचला आणि दुसरं आणि तिसरं उचला चालते ना मग सांगा कोणतं उचलू मग काय येणार 5x 0y -15z बरोबर काय 0 -3x -4y +9z बरोबर मग सांग विशाल x अपॉन डिटर्मिनंट काय करशील x साठी x सोडून द्यायचे कोणाचे पोझिशन उचलायचे y आणि z चे 0 -15 9 शाबास इथं काय असेल -y इथं मायनस द्यायला विसरायचं नाही y साठी y चे ऑप्शन सोडून द्यायचे x y चे घ्यायचे सांग हा -3 नाही आणि z साठी z सोडून द्यायचा उरलेले घ्यायचे x y काय येणार 5 0 -3 ओके चला सगळ्यात सोपी मेथड आहे आयजेन वेक्टर काढायची पुस्तकातली भाषा वापरलीच नाही मी हा 0 बरोबर मायनस प्लस -y 9 5 45 -45 बरोबर का झेड इथं काय ना -20 -0 x अपॉन -60 -y अपॉन 0 z अपॉन -2 वाटत असेल तुम्हाला भाग द्या इथं मायनस आहे इथं मायनस आहे इथं मायनस आहे कॅन्सल होऊ शकते कॅन्सल करा वाटलं करा नाही करा वाटलं तसं राहू द्या भाग द्या वाटलं द्या नसेल द्या वाटलं तर राहू द्या मग काय करू तुम्ही म्हणसाल ते मी करतो राहू द्या असं हा मग याचा अर्थ x ची किंमत काय झाली -60 y ची किंमत काय झाली 0 का -0 का नाही 0 इज चार्जलेस 0 इज न्यूट्रल तुमच्यावर निर्लज त्यालाच नाही मायनस प्लस काय फरक नाही पडत त्याला आणि झेड बरोबर किती येणार -20 मग एक्स बार बरोबर काय येणार किती टाकायची किमती पुढं इथं -60 0 -20 कोणासाठी लॅम्बडा बरोबर टेन्शन अवघड आहे का 6 मार्क साठी खरं तुम्हाला सांगतो नशीब आहे 6 मार्क साठी गणितच नाही याचे जर मार्क गेले आता हे मार्क कधी जाणार नाही माहिती का जेव्हा तुमची प्रॅक्टिस असेल तर आता हे आजचा टॉपिक कोणाला सोपा वाटेल ज्याला कालचे होमवर्क केले त्याला सोपा वाटेल कळालं अवघड आहे का अवघड आहे वर हेडिंग टाका एक बस सिद्ध वर हेडिंग टाका आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर फॉर 3x3 मॅट्रिक्स आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर फॉर 3x3 मॅट्रिक्स आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर फॉर 3x3 मॅट्रिक्स टाकलं का काय टाकले आयजेन व्हॅल्यू आणि आयजेन वेक्टर फॉर 3x3 मॅट्रिक्स ते टाकल्यानंतर खाली लिहा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फॉर 3x3 मॅट्रिक्स काय येणार लॅम्बडाचा
क्यूब मायनस ट्रेस ऑफ ए लॅमडाचा स्क्वेअर प्लस M11 M22 M33 इंटू लॅमडा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर 0. ओके, व्हेअर काय M11 M22 M33 काय आहेत रे, मायनर्स ऑफ मॅट्रिक्स. We learn we already learn. मला असं म्हणायचं, आपण गेल्या वर्षी शिकलो, काय म्हणता येईल इंग्लिश मध्ये, we already learn ऑफ इन असं म्हणतात का, काहीच नाही. we already learn. प्रिव्हियस तर मला माहित होतं, प्रिव्हियस लास्ट मला माहित होतं, पण ऑफ इन ते माहित नव्हतं. प्रिव्हियसली प्रिव्हियस स्पेलिंग बरोबर का, ओके. आता दोन या एका शब्दात किती पॉवर आहे पहा. एका शब्दामुळे मला काहीच लिहून द्यायचं काम नाही आता. ओके, गेल्या वर्षी शिकले, झालं. पाहिलं बरं आहे, मोबाईल ठेवून दे. सांग त्या मॅट्रिक्सचे आयजेन व्हॅल्यू काय येतील. मायनस अजून बरोबर. असं का, कोपच्या 0 असला, वरच्या खालच्या कोपच्या 0 असला, त्याच्या डायगोनल एंट्रीज त्याचे आयजेन व्हॅल्यू असतात. ओके, चलो अभी काय बोललो मी, बस काय बोललो मी. लास्ट चॅप्टरचा प्रश्न कसा ओळखायचा, हाऊ टू आयडेंटिफाय द प्रश्न ऑफ लास्ट चॅप्टर. लास्ट पेज, क्वेश्चन पेपरवर लास्ट पेज म्हणजे लास्ट चॅप्टरचा प्रश्न. मग या चॅप्टर मध्ये कोणताही प्रश्न आला, सुरुवात कोणत्या फॉर्म्युला करायची, आपलं कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन. 2/2 आहे का 3/3 आहे, मग लॅमडा क्यूब येईल का लॅमडा स्क्वेअर येईल. लॅमडा क्यूब मायनस ट्रेस ऑफ ए लॅमडाचा स्क्वेअर प्लस M11 M22 M33 ओके इंटू लॅमडा मायनस डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर 0 दिसते. इक्वेशन 1 1 मार्क आला. मग चला किमती काढा. मग ट्रेस ऑफ ए व्हॉट इज द ट्रेस ऑफ मॅट्रिक्सचा ट्रेस काय कसा आला 1 + 3 - 2 3 आणि 1 4 4 मधून 2 गेले 2 किंवा 3 मधून 1 गेला 1 1 आणि 1 2. नंतर काय करायचं आपल्याला M11 M11 काय येणार 11 पहिला रो पहिला कॉलम सोडून द्यायचा 32 0 - 2 which is -6. What is the value of M22? How to write in determinant for M22? Element is second row and second column which remain 1 3 0 -2. What is the determinant of this? What is the determinant of this? -2. What is the value of determinant? 12 0 3 which determinant is 3. ओके ओके का हा आता काय फाइंड करायचं आपल्याला M11 M22 M33 सांगा व्हॅल्यू काय -6 -2 + 3 which is -5 का ओके ओके का. आता नेक्स्ट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट सांगा काय ना मायनस ते तुम्हाला माहित आहे कसं फाइंड करायचं डिटर्मिनंट. ओके
सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. काय येणार? वी गेट लॅम्बडा क्यूब. व्हॉट इज द ट्रेस? -2 लॅम्बडाचा स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस -5, म्हणजे प्लस मायनस मायनस. आणि व्हॉट इज द डिटर्मिनंट? -6. मग ही व्हॅल्यू इथं ठेवसाल, हे मायनस काय होईल? प्लस इज इक्वल टू सांगा. I already discuss how to calculate values of quadratic cubic equation. Okay, press the button of mode setup and jump equation 5. Okay, the double 4 equation भेटतील. ओके, चला सांगा काय ना. कोण सॉल्व केलं? मायनस, अबे एक जण बोंबला रे. -1 का -2? -2. याच्यात अजून एक मजेशीर गोष्ट सांगू का? माझ्याकडे टेक्निक आहे, मी सांगू शकतो याचे रूट्स मायनस आहेत का प्लस आहेत ते. आता पहा, हे गणित मोडतो, चालते. याचे एक रूट मायनस आला, 2 रूट्स पॉझिटिव्ह आले का नाही, ते हे कॅल्क्युलेट न करता पण मी सांगू शकतो. पहा कशी. ऐका, इथं साईन काय रे? प्लसचं मायनस झालं का? प्लसचं मायनस पाहायचं, मायनसचा प्लस पाहायचं. एक चेंज झाला का नाही? या मायनसचा मायनस किती चेंज झाला? चेंज झाला नाही ना. आणि मायनसचा प्लस चेंज झाला का? या तिघाची करायची बेरीज. किती चेंज झाले? याचे 2 पॉझिटिव्ह रूट्स असते. आले का 2 पॉझिटिव्ह रूट्स? पहा. ओके, ही माझी मेथड नाही, एका सायंटिस्टची मेथड आहे. डिस्कार्ड रूल ऑफ साइन मध्ये आलं. डिस्कार्ड रूल ऑफ साइन. बीएससी फर्स्ट इयरला शिकलो आम्ही. असो, आपण एवढा लोड घ्यायचा नाही. आपल्याकडे कॅल्शियम आहे ना. कॅल्शियम त्या डिस्कार्ड पेक्षा पण पॉवरफुल आहे, त्यामुळे लोड घ्यायचा नाही. काय? -2 3 बरोबर ना? बरोबर का? 1 आहे का? -2 3 1. आणि ते तुम्ही आधी सांगितलं होतं काय? ओके, चला. आता कोण फाइंड करायचं? हे कोण झालं तुमच्या? These are the eigenvalues of A. आता कोण काढायचं? कोण काढायचं? मग राम, हे राम सांग. फॉर आयजीन वेक्टर काय लिहायचं आपल्याला? काय लिहायचं? 1 मायनस लॅम्बडा इंटू एक्स बार इज इक्वल टू 0, वेअर एक्स बार इज इक्वल टू एक्स वाय झेड. ओके, सिट डाऊन. शुभम, टेल मी and this ओके, तू राहिला का? बरं, तूच राह. स्माइलिंग शुभम, स्टँड अप. टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए मायनस लॅम्बडा आहे? 1 मायनस लॅम्बडा 2 3 0. ओके, वाव. I am impressed. I like it. Sit down. झालं. आता हे इक्वेशन 3 आयजेन व्हॅल्यू साठी वापरायचं, चालते. स्टँडर्ड इक्वेशन बनले. आता सांगा तुमच्यावर डिपेंड असते पहिले आयजेन व्हॅल्यू मी काय घेऊ. बरं, आता एक अजून एक तुम्हाला सांगतो. तुम्हाला परफेक्ट जर आयजेन व्हॅल्यू सगळ्याचं उत्तर कॉमन येऊ द्यायचं, सगळ्या पोराचं उत्तर कॉमन येऊ द्यायचं, मास्तरला लोड द्यायचा नाही. कारण मला सांगा, काही जण आपल्या वर्गात स्ट्रेंथ किती आहे? 63, 60 धरा. 20 जण हे निवडतील, 20 जण पहिल्यांदा हे व्हॅल्यू निवडतील, 20 जण हे निवडतील. आणि पेपर जेव्हा चेक करायला जातात का, तेव्हा पेपर शेपल होतात तुमचे. 20 या गटात, 20 त्या गटात, 20 त्या गटात असे पेपर असतात. मास्तरचा लोड वाढते का नाही? मग सगळ्याच उत्तर कॉमन येऊ द्यायसाठी जर नाही तुम्ही असं लिहिलं तरी चालते, पण तुमचं सगळ्याच उत्तर जर कॉमन येऊ द्यायचं असेल तर सुरुवात करायचं लहान व्हॅल्यू पासून. असेंडिंग ऑर्डर समजते का? 1 2
3. सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती? कंपल्शन नाही बरं, पण करायचं. सगळ्यात लहान व्हॅल्यू काय? मायनस. चालते, तुम्ही तुमच्या मनात घ्या, पण मी -2 घेतो, असं कंपल्शन नाही. मग काय म्हणायचं? फॉर लॅम्बडा इज इक्वल टू -2. इक्वेशन 2 इम्प्लाइज. बोला काय येणार? चला सांगा. इथे जर लॅम्बडाची व्हॅल्यू -2 टाकली तर मायनस मायनस काय होणार? प्लस. काय येणार? 3 2 3 0. इथे काय येणार? 5 2 0 0 -2 प्लस 2 काय येणार? 0. बरोबर का? इथं काय येणार? एक्स वाय झेड. इथं काय येणार तुमचं? 0 0. कोणते दोन इक्वेशन उचलचाल? फर्स्ट सेकंड काय? फर्स्ट 3, बिकॉज 3 काउंट उचलायचं. 3 जर घेतलं सगळं सत्यानाश होऊन जाते गणितात, सगळे 0 येतात. ओके, मग सांगा फर्स्ट 2 काय येणार? 3x प्लस 2y प्लस 3z बरोबर 0. दुसरं काय येणार? 0x 5y प्लस 2z बरोबर काय येणार? मग चला सांगा कशी सॉल्व्ह करसाल? x कोण सांगते? सावळा. सावळा, स्टँड अप अँड टेल मी. काय करशील? हा शाबास. इथे x आला म्हणजे x एलिमेंट करायचा. काय येणार? 2 3 5 2. एक माइनस मिडल ला काय घ्यायचा? माइनस. m फॉर मिडल, m फॉर माइनस. अब 3 3 0 z 3 2 0. ओके, सवाला सॉल्व एंड टेल मी. x अपॉन बता इसका डिटरमिनेंट 4 - 15 - 11 का? अब असे नका पो माझ्याकडे सांगा. मायनस y अपॉन 6 आणि z अपॉन 15. कोण्या संख्येने भाग जाते का? स्टॉप व्हायचं. याचा अर्थ काय झाली? x ची किंमत काय झाली? -11, y ची किंमत झाली -6 आणि z ची किंमत काय झाली? 15. मग आपल्याला कोण पाहिजे? आयजेन एक्स वाय झेड पाहिजे का? आयजेन वेक्टर पाहिजे. आयजेन वेक्टर म्हणजे दिस एक्स बार, दिस एक्स बार. मग आयजेन वेक्टर कोणासाठी? फॉर कोणासाठी? लॅम्बडाची किंमत काय घेतली आपण? लॅम्बडा इज इक्वल टू -2 इज काय येणार? एक्स बार बरोबर -11. एक्स वाय झेड चालू टाकायची इथं -6 15. अवघड आहे काही? अवघड आहे काही? झालं एवढं लिहिलं का? लिहिलं का एवढं? सोबत चालू लिहि ना. लिहिलं का? आता पहा, माझ्यावर जागा नसल्यामुळे मी काय करतो माहितीये का? सगळं मोडतो, फक्त हे इक्वेशन जसं तसं ठेवतो, बिकॉज स्टँडर्ड इक्वेशन आहे नाही. चालते, मोडू मग सगळं का? बस खाली. हे 2 होतं. मग आता -2 टाकलं. -2 नंतर कोणती व्हॅल्यू आहे सांगा? 1 इन इक्वेशन 2 इम्प्लाइज. कोण सांगते मला आता? कोण सांगते? शंतनू उभं आहे. टेल मी. लॅम्बडा 1 टाकायचे आता. इथं काय येणार? 0 2 2 2 0 0 -3. बरोबर का रे? बरोबर का? इथं काय येणार? सांग शंतनू कोणते इक्वेशन घेशील? आता इथं कोणतं घेतलं तरी चालते. कोणतं घेतलं तरी चालते, बिकॉज हे 2 कुठे सारखे आहेत का? आणि हे सगळे 0 आहेत का? हे जर सगळे 0 असते तर मग हे घेता आलं नसतं. आता कोणते घेतले तरी चालते. चालते? सांग काय गो? पहिले 2 का? असं सांग. 0x इज इक्वल टू 0 आणि दुसरं काय येणार? 0x प्लस 2z इज इक्वल टू 0. मग सांग आता काय सॉल्व्ह करशील? x अपॉन x साठी x सोडून द्यायचं, काय घेशील? y 2 3 2 2 मायनस y. सांग आता 0 3 0 2 असं सांगितलं. काय येणार? 2 0 2. बरोबर ना? मग सांग x अपॉन काय येणार? 4 - 6 -2. इथे 0 होणार. हे पण काय होणार? सगळे 0 आले पाहिजे. 1 0 चाल, 2 0 चालते, 1 नॉन 0 पाहिजे. चालते? मग सांग x ची किंमत काय भेटली?
वायची किंमत काय भेटली आणि झेडची किंमत काय भेटली. आपल्याला एक्स बार पाहिजे. एक्स बार काय आला तुमचा -2 0 0. हे कोणासाठी दादा लॅम्बडा बरोबर सॉरी कशासाठी. चला आता कोणासाठी कोण उरला आता -2 झाला 1 झाला कोण उरलं 3. मग म्हणायचं फॉर बस खाली लॅम्बडा बरोबर 3 इक्वेशन 2 इम्प्लाइज. कोण सांगतात इकडे लेडीज बरोबर. हे गॉगलवाली काय तू नाव काय तो हा उभी राह सांग. -2 कसा आला 1 - 3 2 3 0 3 - 3 देणार 2. इथं काय येणार 0 0 -5 का 5 का. इथं काय येणार x y z. इथं काय येणार सांग तन्वी. मग कोणते इक्वेशन उचलू मी 2 पहिलं दुसरं चालतं असं नाही कंपल्शन नाही चालते. त्याला सांगा काय येणार -2x 2y + 3z बरोबर 0 0x 0y + 2z बरोबर 0. मग चला सांगतो मी 2 कशा आल्या व्हॅल्यू x सोडून दिला y ची कॉपी सांगितली चालते. y साठी कोण सोडून द्यायचा y एक z उचलायचे सांगा आणि z साठी xy सोडून द्यायचं सांग 0 0. चला सांगा आता किंमत 4 शाबास -y याची किंमत -4 याची किंमत कशाने भाग देशील तू द्या वाटलं तर 4 ना नाही दिला तरी चालतं. मग x ची किंमत झाली 4 y ची किंमत झाली -4 आणि z ची किंमत झाली 0. मग x बार बरोबर काय येणार 4 -4 0. हे कोणासाठी लॅम्बडा बरोबर 3 साठी. खतम. आवड आहे काही आवड आहे का गेलो चला. किधर है कौन सा हो सॉरी हे माइनस कैंसिल होईल सॉरी. ओके राहील प्लस. होमवर्क जर पाठवले ग्रुपवर सेंड सॉल्व करता येईल का. आणि हा टॉपिक सोडू नका. फुकटचे 6 मार्क आहेत फुकटचे. हे चॅप्टर तुमची पासिंग ठरू शकते. ओके त्यामुळे चालते.